हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आपण गणपती बाप्पा स्पेशल मोदकांचे प्रकार पाहत आहोत. आज मी पंचखाद्य मोदक तयार केलेले आहेत. हे मोदक बनवायला अगदी सोपे आहेत व अगदी झटपट असे बनून तयार होतात. चला तर मग आपण बनवूया आजची रेसिपी. मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. पंचखाद्य मोदक म्हटलं की सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स आले. त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता. त्याच्यामध्ये खडीसाखर, काजू, बदाम, मनुका, खजूर, अंजीर यापैकी तुम्ही काहीही वापरू शकता. तर याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी खडीसाखर घालायची आहे. खडीसाखरेऐवजी तुम्ही साधी रेग्युलर साखर वापरली तरीही चालेल. ही खडीसाखर वितळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता ही खडीसाखर आता वितळत आहे. याचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. यासाठी आपल्याला 2 ते 3 मिनिटे लागतील. मोदकांसाठी लागणारे ड्रायफ्रूट्स मी सर्व बारीक असे कट करून घेतलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता ही खडीसाखर आता पूर्णपणे वितळलेली आहे. त्याचा पाक तयार झाला आहे. हे आपण आणखी 1 ते 2 मिनिटे परतवून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला सर्व ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. अर्धा वाटी मी खजूर घेतलेला आहे. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. खजूर आपल्याला 1 ते 2 मिनिटे परतवायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला बारीक कट करून घेतलेले अंजीर घालायचे आहेत. इथे मी अर्धा वाटी अंजीर घेतलेले आहेत. अर्धा वाटी कट करून घेतलेले बदाम घालायचे आहेत. अर्धा वाटी बारीक करून घेतलेले काजू घालायचे आहेत. अर्धा वाटी डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे. तुम्ही याऐवजी खोबरं किसून घातलं तरीही चालेल. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण खजूर व अंजीर घातलेले आहे. ते जसं जसं मिश्रण गरम होत जाईल तसं तसं यातली खजूर विरघळते. हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स व्हायला 2 ते 3 मिनिटे लागतील. हे सर्व करते वेळी आपल्याला गॅस मंद आचेवरती ठेवायचा आहे. तर इथे हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपलं हे मोदकाचं मिश्रण बनवून तयार झालं आहे. ते आपण आणखी 1 ते 2 मिनिटे व्यवस्थित परतवून घेऊया. याच्यामध्ये तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही डिंकसुद्धा तळून घालू शकता. हे मिश्रण आता मी 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. हे मिश्रण आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. मगच मोदक तयार करायचे आहेत. हे आता आपलं मोदकाचं मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण याचे मोदक तयार करून घेऊ. त्याच्यासाठी मी इथे मोदकाचा साचा घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित प्रेस करून भरून घ्यायचं आहे. या साच्यामध्ये मावेल इतकं मिश्रण आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे. अशा प्रकारे हे प्रेस करून घेऊन याचे आपल्याला मोदक तयार करायचे आहेत. आता आपण मोदक काढून घेऊ. तुम्ही पाहू शकता किती सहजपणे हा मोदक तयार झाला आहे. ते याचप्रमाणे आपण दुसराही मोदक तयार करून घेऊया. हे पंचखाद्य मोदक बनवायला अगदी सहज सोपे आहेत. ते अगदी झटपट बनवून तयार होतात. तुम्ही घाईच्या वेळेमध्ये झटपट असे हे मोदक तयार करू शकता. या मिश्रणामध्ये खजूर व अंजीर असल्यामुळे हे मिश्रण थंड झालेलं असलं तरी याच्यामध्ये हलकासा ओलसरपणा असतो. त्याच्यामुळे मोदक व्यवस्थित बनून तयार होतात.
तर इथे आपला दुसराही मोदक बनवून तयार झाला आहे। तर आता आपल्याला याचप्रमाणे सर्व मिश्रणाचे मोदक तयार करून घ्यायचे आहेत। आता मी सर्व मोदक तयार करून घेते। हे मोदक खूप छान असे बनून तयार झाले आहेत। तसेच हे मोदक चवीलाही खूप खमंग असे लागतात। अशा प्रकारे आपली ही पंचखाद्य मोदकची रेसिपी बनवून तयार झाली आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।